नमस्कार. हवामान अंदाज आणि बातम्या या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमोडे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आज आपण पाहणार आहोत की मान्सून 2024चा पहिला अंदाज काय असेल. या अंदाजामध्ये थोडेफार बदल होतीलही. आपण येणाऱ्या दिवसामध्ये अपडेटेड अंदाज तर देऊच, पण सध्या काय स्थिती दिसते ते पाहूयात. पण त्या अगोदर चॅनलवरती नवे असाल तर अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. तर या वर्षीच्या पावसावरती आपण या अगोदरही अल निनोचे अपडेट्स दिलेले आहेत, त्यांचे अपडेट दिलेले आहेत की हा जो काय सुपर अल निनो ही काय कन्सेप्ट आहे ती येत्या काळामध्ये विरून जाऊन आपल्याला मान्सूनच्या दुसऱ्या हप्त्यात किंवा दुसऱ्या सत्र असतो मान्सूनचा, म्हणजे जून जुलै नंतरचा जो काही काळ असतो, तर ऑगस्ट सप्टेंबर काळात ला निना येण्याची शक्यता जास्त आहे. सोबतच जून जुलै या काळामध्ये सुद्धा ला निना येण्याची शक्यता थोडीफार दिसते. मग या प्रभावामुळे म्हणजे या ला निनाच्या प्रभावामुळे आपल्याला यंदा चांगला मान्सून पाहायला मिळू शकतोय. जर आपण टक्केवारीत जर पाहिलं तर साधारणतः सरासरीच्या 103% पाऊस आपल्याला या वर्षीच्या मान्सूनमध्ये पाहायला मिळेल. हा देशभरासाठीचा अंदाज आहे, महाराष्ट्रासाठीचा फक्त अंदाज नाहीये, हे सुद्धा लक्षात घ्या. आणि 103% पाऊस म्हणजे सरासरी हा आपल्या देशामध्ये 870 mm पाऊस होतो, तर त्याच्या 103% म्हणजे 896 मिलीमीटर इतक्या पावसाची शक्यता यंदा आपल्याला देशभरात दिसत आहे. तसेच जर आपण पाहिलं की टक्केवारीत सामान्य पाऊस होण्याची टक्केवारी आहे 65%. सामान्यपेक्षा जास्त पाऊस होण्याची टक्के आहे 15% शक्यता आहे की सामान्यपेक्षा जास्त पाऊस होऊ शकतो. तर अतिवृष्टी किंवा ओला दुष्काळ म्हणू शकतो त्याची शक्यता आहे 5%. कमी पाऊस होण्याची शक्यता आहे 10%. तर दुष्काळाची शक्यता आहे 5%. म्हणजे सामान्य किंवा सामान्यपेक्षा जास्त पाऊस होण्याची शक्यता साधारणतः आपल्याला 85% दिसते. म्हणजे यंदाचा मान्सून जो आहे तो आपल्याला चांगला पाहायला मिळणार आहे. आणि कमी पावसाची शक्यता आहे ती फक्त 15%च आहे. म्हणजेच काय, तर हा येणारा मान्सून राज्यासाठी किंवा देशभरासाठी चांगला राहील. येणाऱ्या दिवसांमध्ये किंवा येणाऱ्या काही महिन्यामध्ये अजून जे काही नवीन अपडेट्स येतील त्या आपण पाहून मान्सूनचा दुसरा सर्वसाधारण अंदाज साधारणतः आपण एप्रिल 15च्या पुढे देऊ. आणि मान्सूनचा तिसरा अंदाज हा जूनच्या सुरुवातीला किंवा मेच्या शेवटी सुद्धा आपण नवीन अंदाज सुद्धा देणार आहोत. बाकी सध्या तरी असं दिसतंय की यंदा पाऊस चांगला आहे. बाकी तुम्हाला काय वाटतंय किंवा तुमच्या जे काय प्रतिक्रिया असतील आपल्या चॅनलबद्दल त्यासुद्धा तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा.